उपवासाला जास्तीत जास्त काय खावं तर फळ आहार. कारण उपवासाला म्हटलंच गेलंय की फळ आहार घेणं हाच उपवासाचा एक महत्वाचा उद्देश आहे. फळांमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं. सो त्यामुळे ते पचायलाही हलके आणि शरीराचं डिटॉक्स करण्यासाठी ते आपल्याला महत्वाचे आहेत. वेगळ्या प्रकारचे फळं खाऊ शकता. ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. राजगिरा घेऊ शकता. राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी असो, राजगिऱ्याची वडी असो, लाडू असो, त्यानंतर नारळ पाणी, या सगळ्या गोष्टी तुम्ही उपवासाला खाऊ शकता. खिचडी, साबुदाणा हे अवॉइड करायचं आहे. साबुदाणा हा इतका हेवी पदार्थ आहे की साबुदाणा पचायला कमीत कमी 24 तास लागतात. म्हणजे नॉनव्हेज पचायला पण 24 तास लागतात, तर साबुदाणा पचायला पण 24 तास लागतात. त्यामुळे उपवासाला साबुदाणा खूप अवॉइड करावा. वेट गेन पण होतं त्याने. शिवाय शेंगदाणे पण लोक खूप खातात, पण बऱ्याच वेळा असं दिसलंय की कोलेस्ट्रॉल पण खूप वाढलेलं असतं शेंगदाण्याने. त्यामुळे शेंगदाणे पण अवॉइड करावं. ऑइल अवॉइड करावं. शक्यतो तुम्हाला जर ऑइल खायचं असेल, आवडतच असेल, तर कच्चं वरून थोडंसं भाज्या, तूप वगैरे पण, तूप तुम्ही ते पण गावरान गाईचं तूप घेऊ शकता. बाकी प्रकारची तुपं वापरू नये. आणि तूप असो, तेल असो, गरम करून वापरू नये. गरम करून वापरू नये. तर ते का? कारण त्याच्यामधलं गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं.